वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. परमार्थ हा अनुभवाचाच विषय आहे. परमार्थ हा काही पाहण्याचा, परमार्थ हा काही वाचण्याचा, परमार्थ हा काही बोलण्याचा किंवा चर्चेचा हा विषय होऊ शकत नाही. परमार्थ म्हणजे निव्वळ अनुभव आहे. अनुभवाशिवाय परमार्थ सिद्धच होत नाही. केवळ बोलण्याने आणि ऐकण्याने परमार्थाची अनुभूती येणं शक्य नाही. म्हणून परमार्थ हा केवळ अनुभवाचा विषय आहे आणि परमार्थामध्ये संतांचा अनुभव आपल्याला मार्गदर्शक ठरतो. व्यवहारातले अनुभव वेगळे आणि परमार्थातले अनुभव वेगळे आहेत महाराज. व्यवहारातले अनुभव अतिशय सामान्य स्वरूपाचे आहेत. परमार्थातले अनुभव नेहमीच विशेष स्वरूपाचे आहेत. व्यावहारिक अनुभव व्यक्तिसापेक्ष आहेत. परमार्थातले अनुभव मात्र अशा प्रकारचे निरपेक्ष आहेत. देशकाल आणि वस्तूने परिच्छिन्न असणारे अशा प्रकारचे व्यावहारिक अनुभव असतात. परमार्थातले अनुभव मात्र देशकाल वस्तू परिच्छेद शून्य अशा प्रकारचे अनुभव असतात. परमार्थातला अनुभव हा सगळ्यांना सारख्या पातळीवर आणणारा अनुभव आहे. परमार्थामध्ये भजनानंदामध्ये निमग्न असताना भजन करणाऱ्याला जो अनुभव आहे तोच टाळ वाजवणाऱ्यांना आहे, तोच पखवाज वाजवणाऱ्यांना आहे, तोच श्रोत्यांनाही आहे. एका समान पातळीवर आणि समान भूमिकेवर नेणारा अशा प्रकारचा पारमार्थिक अनुभव आहे. तिथं व्यक्ती सापेक्षता राहतच नाही. हा पारमार्थिक आणि व्यावहारिक अनुभवातला फरक आहे. व्यवहारातला अनुभव आज जरी सुखाचा वाटत असला तरी तोच अनुभव कालांतराने अशा प्रकारचा दुःखाचा ठरतो. व्यावहारिक अनुभव सुखाचा वाटत जरी असला तरी तो अनुभव पुन्हा अशा प्रकारचा दुःखाचा ठरतो. याचं कारण असं आहे की व्यवहारातले सगळे अनुभव विषयाशी संबंधित आहेत आणि वैषयिक स्वरूपाचे अनुभव हे नेहमीच मर्यादित असतात. ते अशा प्रकारच्या तात्पुरत्या स्वरूपात असतात. त्याच्यामध्ये कसल्याच प्रकारची नित्यता असत नाही. पारमार्थिक अनुभव मात्र अशा रीतीनं आत्मानंद असल्याकारणामुळे, तो ब्रह्मानंद असल्याकारणामुळे तो नेहमीच सुखाचा ठरतो. ज्याचा ऐसा अनुभव. काही पाठ ऐसा ज्याचा अनुभव आहे. आमच्या देहूकरांच्या ओळीचा गाथेचा पाठ ज्याचा ऐसा आहे. ज्याचा ऐसा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापनासे दर्शने. कामक्रोधा नाही चाली, भूती झाली समता, देवतया जवळी असे पापनासे दर्शने. तुका म्हणे भेदा भेद, तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. देवतया जवळी असे पापनासे दर्शने. पांडुरंगा करू प्रथम नमन. बोला करो प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. चरणा संताजिया, 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 संताजिया. त्यांच्या कृपादानी दुसरे संताजिया, 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 संताजिया. त्यांच्या कृपादानी अतिशय विस्तार. त्यांच्या कृपादानी अतिशय विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन.
पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम उतरे चरणा संताची उतरे चरणा संताची उतरे चक्रपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने 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 कथेचा विचारू हा नामयज्ञ या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या वाट्याला आलेली अल्पशी सेवा आहे. आम्ही काही अभ्यासक नाहीत. शास्त्राच्या ग्रंथाचं अशा प्रकारचं शास्त्रीय ग्रंथाचं अवलोकन आम्ही केलेलं नाही. पण एक मात्र आम्ही मात्र शिक्का वागवतो फक्त. तुका म्हणे आहे पायीकची खरा वागवितो मुद्रा नामाची हे अशा प्रकारचा हा शिक्का आम्ही वागवतो. आणि अभ्यासक जरी आम्ही नसलो तरी आम्ही निश्चित उपासक मात्र आहोत. आणि ही उपासना आम्ही अशा प्रकारची जपलेली आहे. आणि किंबहुना अशा प्रकारची उपासना एका बाजूला आणि त्याची असणारी जोपासना दुसऱ्या बाजूला ही वारकरी संप्रदायाची दोन अंग अशा पद्धतीनं एका गतीनं अशा रीतीनं समाजामध्ये चालत आहेत. म्हणून या संप्रदायाचं वैभव या पद्धतीनं वाढतं आहे असं मला वाटतं. आपल्या नियोजित वेळेमध्ये अभंगाच्या संबंधाने थोडक्यात अशा प्रकारचं चिंतन आपण मांडून आपली सेवा त्यांच्या ठिकाणी समर्पित करूया. विठ्ठल विठ्ठल ज्याचा ऐसा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळे असे पापनासी दर्शने श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत सेवेसाठी घेतलेल्या या अभंगामधून 3 गोष्टी प्रतिपादन करतात. भक्ताचा अनुभव सांगतात, भक्ताचा आणि देवाचा अन्योन्य संबंध सांगतात आणि भक्ताची काही लक्षणं महाराजांनी या अभंगातून प्रकट केलेली आहेत. ज्याचा ऐसा अनुभव संतांचा अनुभव अशा प्रकारचा या भक्तांचा अनुभव महाराजांनी या अभंगातून सांगितलेला आहे. कोणता अनुभव आहे? विश्वदेव सत्यत्वे विश्वदेवाचा सत्यत्वाने ज्यांना प्रतीती आलेली आहे अशा प्रकारचा अनुभव हा भक्ताचा अनुभव महाराज सांगतात. आणि अशा भक्ताचा आणि अशा देवाचा अन्योन्य संबंध सांगत असताना महाराज म्हणतात की देवतया जवळी असे देव त्यांच्याच जवळ राहतो. जे भगवंताच्या विश्वात्मक स्वरूपातून अशा रीतीनं साक्षात अनुभव घेतात ती प्रतीती त्यांना आलेली असते. अशा भगवत भक्तांच्या जवळ देव राहतो आणि अशा भगवत भक्ताच्या दर्शनाने पाप निवृत्त होतं असं महाराज सांगतात. अशा भगवत भक्तांची काही लक्षणं महाराज या अभंगातून सांगतात आणि त्यामध्ये त्या ठिकाणी महाराज असं म्हणतात की त्यांच्या ठिकाणी कामक्रोधादी विकारांचा प्रवेश होत नाही. भूतमात्रांच्या ठिकाणी ज्यांच्या ठिकाणी समत्व बुद्धी असते
ज्यांच्या ठिकाणचे भेद संपलेले असतात, ज्यांच्या ठिकाणी वाद संपुष्टात आलेले असतात, अशा लक्षणेनं परिपूर्ण असणाऱ्या या भगवत भक्ताचा अनुभव महाराज या अभंगातून सांगतात. ज्याचा ऐसा अनुभव, ज्याचा ऐसा अनुभव, ज्याचा ऐसा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे. असा अनुभव आहे. परमार्थामध्ये अनुभवाला महत्त्व आहे आणि ते संतांच्या अनुभवाला जास्त महत्त्व आहे. किंबहुना परमार्थ हा अनुभवाचाच विषय आहे. परमार्थ हा काही पाहण्याचा, परमार्थ हा काही वाचण्याचा, परमार्थ हा काही बोलण्याचा किंवा चर्चेचा हा विषय होऊ शकत नाही. परमार्थ म्हणजे निव्वळ अनुभव आहे. अनुभवाशिवाय परमार्थ सिद्धच होत नाही. केवळ बोलण्याने आणि ऐकण्याने, केवळ वाचण्याने आणि पाहण्याने परमार्थाची अनुभूती येणं शक्य नाही. म्हणून परमार्थ हा केवळ अनुभवाचा विषय आहे आणि परमार्थामध्ये संतांचा अनुभव आपल्याला मार्गदर्शक ठरतो. व्यवहारातले अनुभव वेगळे आणि परमार्थातले अनुभव वेगळे आहेत महाराज. व्यवहारातले अनुभव अतिशय सामान्य स्वरूपाचे आहेत, परमार्थातले अनुभव नेहमीच विशेष स्वरूपाचे आहेत. व्यावहारिक अनुभव व्यक्तिसापेक्ष आहेत, परमार्थातले अनुभव मात्र अशा प्रकारचे निरपेक्ष आहेत. देशकाल आणि वस्तूने परिच्छिन्न असणारे अशा प्रकारचे व्यावहारिक अनुभव असतात. परमार्थातले अनुभव मात्र देशकाल वस्तू परिच्छेद शून्य अशा प्रकारचे अनुभव असतात. व्यावहारिक अनुभव हे व्यक्तिसापेक्ष आहेत, परमार्थातले अनुभव मात्र सार्वकालिक अशा प्रकारच्या सगळ्या व्यक्तींना सारख्या अशा प्रकारची अनुभूती देणारे अनुभव असतात. याचं कारण असं आहे की व्यावहारिक अनुभव एका व्यक्तीला जो आहे तोच दुसऱ्या व्यक्तीला तशाच प्रकारचा असू शकेल असं म्हणता येत नाही. एकच अनुभव व्यवहारामध्ये एकाला जर सुखाचा असेल तर तोच अनुभव दुसऱ्याला दुःखाचा ठरू शकतो. अशा प्रकारचा म्हणजे मिठाई खाण्याचा आनंद जर एखाद्याला आनंद देणारा असेल, मिठाई खाण्याचा अनुभव जर एखाद्याला आनंद देणारा असेल, सुख देणारा असेल, तर तोच मिठाई खाण्याचा अनुभव मात्र मधुमेह झालेल्या माणसाला दुःखाचा ठरू शकतो. त्यामुळं अशा प्रकारची व्यक्तिभिन्नता व्यावहारिक अनुभवामध्ये पाहायला मिळते. परमार्थामध्ये मात्र तसं नाही. परमार्थातला अनुभव हा सगळ्यांना सारख्या पातळीवर आणणारा अनुभव आहे. परमार्थामध्ये भजनानंदामध्ये निमग्न असताना भजन करणाऱ्याला जो अनुभव आहे तोच टाळ वाजवणाऱ्यांना आहे, तोच पखवाज वाजवणाऱ्यांना आहे, तोच श्रोत्यांनाही आहे. एका समान पातळीवर आणि समान भूमिकेवर नेणारा अशा प्रकारचा पारमार्थिक अनुभव आहे. तिथं व्यक्ती सापेक्षता राहतच नाही. हा पारमार्थिक आणि व्यावहारिक अनुभवातला फरक आहे. व्यवहारातला अनुभव देशकाला आणि वस्तूने परिच्छिन्न अशा प्रकारचा आहे. देशकालाने तो अशा रीतीने मर्यादित राहिलेला अनुभव आहे. इथे जो सुखाचा अनुभव येतो तो दुसरीकडे मात्र तोच अनुभव दुःखाचा ठरू शकतो. ही व्यवहारातली गोष्ट आहे. अगदी इथे एअर कंडिशनमध्ये बसणारा जर आनंद जर सुखाचा ठरत असेल तर काश्मीरसारख्या ठिकाणी मात्र तो अनुभव अशा रीतीनं दुःखाचा ठरू शकतो. त्याचबरोबर आज मला जो अनुभव इथे सुखाचा येतो आहे तोच अनुभव कालांतराने याच ठिकाणी याच वेळेला तो दुःखाचा ठरू शकतो. अशा प्रकारचे व्यावहारिक अनुभवाच्या ठिकाणी देश आणि कालाची परिच्छिन्नता असते. पण पारमार्थिक अनुभव मात्र तशी नाहीत. परमार्थातला अनुभव पंढरी क्षेत्रामध्ये जो येतो तोच अलंकापुरामध्ये येतो, तोच देहूमध्ये येतो, तोच पैठणमध्ये येतो. स्थळ जरी बदललं तरी आनंदामध्ये अशा प्रकारचा बदल होत नाही. काळ जरी बदलला तरीही अशा प्रकारचा त्याच्यामध्ये भेद राहत नाही. म्हणजे पारमार्थिक अनुभव हा देशकालाने बाधित राहत नाही, तो मर्यादित राहत नाही, तो सर्वव्यापक अशा प्रकारचा पारमार्थिक अनुभव आहे. आणि असा जो अनुभव असतो तो सगळ्यांनाच देण्यासारखा असतो. असा अनुभव जो आहे तो मोठा सुखाचा अनुभव असतो. हे नेहमीच सुखाचं आहे. व्यवहारातला अनुभव आज जरी सुखाचा वाटत असला तरी तोच अनुभव कालांतराने अशा प्रकारचा दुःखाचा ठरतो.
व्यावहारिक अनुभव सुखाचा वाटत जरी असला तरी तो अनुभव पुन्हा अशा प्रकारचा दुःखाचा ठरतो. याचं कारण असं आहे की व्यवहारातले सगळे अनुभव विषयाशी संबंधित आहेत आणि वैषयिक स्वरूपाचे अनुभव हे नेहमीच मर्यादित असतात. ते अशा प्रकारच्या तात्पुरत्या स्वरूपात असतात. त्याच्यामध्ये कसल्याच प्रकारची नित्यता असत नाही. पारमार्थिक अनुभव मात्र अशा रीतीनं आत्मानंद असल्याकारणामुळे, तो ब्रह्मानंद असल्याकारणामुळे तो नेहमीच सुखाचा ठरतो. याच्यासंबंधी गवळ्याने एकमेकींना आपल्या अनुभवाच्या बाबतीत कथन करताना असं म्हणतात, स्वये सुखाचे झाले अनुभव, सुखाचे झाले अनुभव, एके पाशी सांगतील भाव, अवघ्या सर्व साक्षी तेथेची त्याचा जीव, सर्व साक्षी त्याचा जीव, त्याचा जीव, सर्व साक्षी तेथे त्यांचा जीव, आपणासी करीती नवल, आपणासी करीती नवल, आपणासी करीती नवल, सुखाचे झाले अनुभव, सुखाचे झाले अनुभव, एकी माझी सांगतील भाव, एकी पाशी सांगतील भाव, अवघ्या अवघ्या हा कैसा नवलाव, अवघ्या अवघा कैसा नवला, सर्व साक्षी तेथेची त्याचा जीव, आपणासी करीती नवल, आपणासी करीती नवल, सर्व साक्षी तेथेची त्यांचा जीव, आपणासी करीती नवल, आपणासी करीती नवल. वृंदावनामध्ये ज्या गवळणी आहेत त्या एकमेकींना अशा प्रकारचे आपले सुखाचे अनुभव सांगतात. कारण परमार्थ म्हणजे निखळ सुख अशा प्रकारचा आहे. व्यवहारामध्ये मात्र अशा प्रकारचा सुखाचा कुठेही आपल्याला लवलेश मिळत नाही. हा वैश्विक स्वरूपाचा आणखी त्या ठिकाणी अनुभव असल्याकारणामुळे त्यातला मिळणारा आनंद हा क्षणिक स्वरूपाचा असतो, तो मर्यादित स्वरूपाचा असतो. परमार्थातला अनुभव मात्र आत्मानंद अशा प्रकारचा असल्यामुळे पारमार्थिक अनुभवाला साक्षात्कार अशा प्रकारचं म्हटलं जातं. परमार्थातला हा अनुभव मोठा भाग्याने प्राप्त होणारा असतो असंही महाराज म्हणतात. हा गे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा, भक्तिभाव भाग्याचा, भक्तिभाव भाग्याचा, हा गे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा, भक्तिभाव भाग्याचा, भक्तिभाव भाग्याचा, हा गे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा, भक्तिभाव भाग्याचा, भक्तिभाव भाग्याचा, हा गे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा, भक्तिभाव भाग्याचा, भक्तिभाव भाग्याचा.
अशा प्रकारचा हा भाग्यशाली अनुभव असतो. म्हणून पारमार्थिक अनुभवाचं विशेष महत्त्व आहे. आणि त्यातही भक्तांना जो अनुभव येतो तो तुमच्या आमच्या साधकांच्या करता तो मार्गदर्शक ठरत असतो. याचं कारण असं आहे की भक्त जे अनुभव आलेले आहेत तो जगापुढे ठेवतात. व्यवहारामध्ये माणसं सगळाच अनुभव आपला प्रकट करत नाहीत. दुःखाचा तर नाहीच नाहीत. जो सुखाचा आहे, जो मानाचा आहे, जो चांगला सांगण्यासारखा आहे तोच अनुभव माणसं सांगतात. अपमान झालेला अनुभव कोण सांगू शकेल? दुःखाचा अनुभव कोण सांगू शकेल? परमार्थामध्ये मान अपमान सुख दुःख याच्या पलीकडे असणारा अतीत असणारा अशा प्रकारचा हा अनुभव असल्या कारणामुळं तो सगळेच अनुभव संत महात्मे आपल्यापुढे ठेवतात. कोणताही अशा प्रकारचा. म्हणून तर तुकोबऱ्यासारखे महात्मे म्हणतात की अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. अशा रीतीनं जे अनुभव आहे हा अनुभव आम्ही घेतला आणि आपल्यापुढे मांडलेला आहे. तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंग. मी त्या अनुभवाने आपल्याशी अशा प्रकारची ही गोष्ट सांगतो. म्हणून संतांचं जे सांगणं आहे, संत जो अनुभव सांगतात तो त्यांना जसा अनुभव आला तसाच ते अशा प्रकारचा सांगतात म्हणण्यापेक्षा सहजच त्यांच्या मुखावाटी येतो. अनुभव सरी सा मुखा आला अनुभव सरी सा मुखा तुका मन तैसा ओतला से ठसा म्हणे तैसा ओतला से ठसा तुका मन तैसा ओतला से ठसा तुका मन तैसा ओतला से ठसा अनुभव सरीला मुखा आला अनुभव सरीला मुखा आला अनुभव सरीला मुखा आला अनुभव सरीला मुखा आला. तुका म्हणे तैसा ओतला से ठसा अनुभव सरिसा मुखा आला. अशा प्रकारचा मुखावाटे त्यांचा अनुभव आलेला आहे. हे अनुभव आपल्याला मार्गदर्शक ठरतात. साधकीय जीवनामध्ये संतांचा अनुभव आपल्याला मार्गदर्शक ठरतो. याचं कारण असं आहे की संतांनी जो अनुभव घेतला तोच आपल्यापुढे ठेवलेला आहे. आम्ही आमचे अनुभव जगापुढे ठेवत नाहीत. आमचं अनुभव एक असतो, आमचं बोलणं दुसरंच असतं आणि करणं तर तिसरंच असतं. पण संतांचं तसं नाही. मनस्सेकम वचस्सेकम कर्मण्येकम महात्मनाम. अशा प्रकारच्या महात्म्यांचा जे मनात आहे ते वाचेत आहे आणि तेच कृतीमध्ये आहे. त्यामुळे संतांचे अनुभव तुमच्या आमच्याकरता मार्गदर्शक ठरतात. अशा या भगवत भक्ताचा अनुभव तुकोबरा या अभंगातून सांगतात. ज्याचा ऐसा अनुभव अशा भगवत भक्ताचा अनुभव सांगतात. कोणत्या भगवत भक्ताचा अनुभव महाराजांनी सांगितलेला आहे? भक्त तर पुष्कळ आहेत. कोणते भक्त सांगितलेले आहेत? कोणत्या भक्ताचा हा अनुभव महाराज या अभंगामध्ये सांगतात? 7व्या अध्यायामध्ये भगवंताने भक्ताचे 4 प्रकार सांगितलेले. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन आर्त जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. अशा प्रकारे आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी हे 4 प्रकारचे भक्त माझी उपासना करतात असं भगवान सांगतात. आर्त तो आरतीचे निव्याजे जिज्ञासू तो जाणावयाची लागी भजे तिजे निजे ने इच्छिजे अर्थसिद्धी मग चौथियाचे आठाई काही जी करणे नाही म्हणून भक्तुई कृपाही ज्ञानी आतुची. त्यात सर्वश्रेष्ठ भक्त जर कोण असेल तर तो ज्ञानी भक्त आहे असं भगवान सांगतात. ज्ञानी तू आत्मएव मे मतम. भगवान ज्ञानी भक्ताला आपला आत्माच मानतात. अशा प्रकारे ज्ञानी भक्ताला आत्मा मानतात. याचं कारण असं आहे की या ज्ञानी भक्ताला सगळ्या विश्वाची प्रतीती ब्रह्मभावाने आलेली आहे. हा भगवत भक्त जेव्हा जगाकडे पाहतो तेव्हा जग हे त्याला भगवत रूप झालेलं असतं. आम्हाला जग तर सोडाच, पण देवघरातला देव आणि देवळातला देवसुद्धा आम्हाला देवाच्या स्वरूपात दिसत नाही.
ते सुद्धा आम्ही साधनेच्या रूपामध्ये त्याच्याकडे पाहतो. ते काहीतरी अशा प्रकारचं आमचं साधन आहे असं आम्ही त्याला मानतो. पण अशा भगवत भक्ताचा विश्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा प्रकारचा ब्रह्मभावाने असतो. आम्ही जगाकडे जेव्हा पाहतो तेव्हा जगाकडे विषय म्हणून आम्ही पाहतो, भोग्य वस्तू म्हणून जगाकडे आम्ही पाहतो. आणि हे महात्मे जेव्हा जगाचं अवलोकन करतात तेव्हा जग त्यांना ब्रह्मभावाने प्रतीतीला येतं. सगळं जगत हे त्याच्यापासून निर्माण झालेलं आहे. सर्व जगत त्याच्यामध्ये स्थिर आहे आणि जग त्याच्यामध्ये शेवटी लय पावणार आहे. अशा प्रकारचा दृढनिश्चय या महात्म्यांचा झालेला असतो. सर्वो जगदिदं त्वत्तस्तिस्वैरवं जगदिदं त्वलयि जायते, सर्वो जगदिदं त्वत्तस्तिष्ठती, सर्वो जगदिदं त्वयि लयमेष्यति. अशा प्रकारचे याचाच अनुवाद ज्ञानोबा राय करतात. आता ऐसेची अवघे जन, आता ऐसेची अवघे जन, आता ऐसेची अवघे जन, येते जाते तयापासून, येते जाते तयापासून, येते जाते तयापासून, येते जाते तयापासून. जगी जग झाले जनार्दन, जगी जग झाले जनार्दन, जगी जग झाले जनार्दन, जगी जग झाले जनार्दन. आउदो प्रगटले बिंबले भानगा, आउदो प्रगटले बिंबले भानगा, आउदो प्रगटले बिंबले भानगा. कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो. आता ऐसेची अवघे जन, आता ऐसेची अवघे जन, येते जाते तयापासून, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो कैसा वासुदेव बोलतो बोला, कैसा वासुदेव बोलतो बोल. ऐसे निजो निज ज्ञानी, खेळत जो त्रिभुवनी, जगतरूपी म्हणी साठे निजे. अशा प्रकारचं माऊली सांगतात. त्यांचा जो अनुभव आहे या महात्म्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, जगताचा ब्रह्मभाव अशा प्रकारचा त्यांच्या ठिकाणी प्रगट झालेला असतो. जे जे भेट जे भूत ते ते मानजे भगवंत, अशी आत्मप्रतीती त्यांना आलेली असते. स्वतःमध्येही देवरूपच पाहतात आणि बाहेरही अशा प्रकारचं देवाचं स्वरूप जगामध्ये पाहतात. अंतर्बाह्य अशा प्रकारच्या एका भगवत स्वरूपाशिवाय दुसरं काही ते जाणतच नाहीत. अशा रीतीनं भगवंताशी तादात्म्य ते पावलेले असतात.
अशा ज्ञानी भक्ताचा अनुभव या अभंगातून महाराज सांगतात. विश्वदेव सत्यत्वे, या विश्वदेवाचा सत्यत्वाने अशा प्रकारचा अनुभव त्यांच्या ठिकाणी झालेला असतो. महाविश्वदेव किती व्यापक आहे, केवढा मोठा आहे आणि किती सूक्ष्मही आहे. अनोरणीयान महतो महियान अशा प्रकारचा अणुपेक्षाही सूक्ष्म आणि अतिशय व्यापक असणारा अशा प्रकारचा परमात्मा, पण ज्याने अनुभवामध्ये आपलासा केलेला आहे, ज्याने अनुभव संपन्न अशा प्रकारचे ज्यांच्या ठिकाणी राहिलेला आहे, अशा भगवत भक्ताचा अनुभव महाराज सांगतात. ज्याचा ऐसा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, सत्यत्वाने हा अनुभव या महात्म्यांच्या ठिकाणी आलेला असतो. आणि मग हे तर उघडच आहे की ज्यांच्या सतत अशा प्रकारच्या अनुभवामध्ये भगवंताशिवाय दुसरं काही नाहीच, अंतर्बाह्य अशा प्रकारच्या भगवंताचं स्वरूप ज्यांनी पाहिलेलं आहे. आत हरी बाहेर हरी, हरिणी घर कोंडलेले अशा प्रकारचं पुष्कळ प्रमाण सांगता येतील. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, अशा रीतीने भगवंताला ज्याने आपल्या अंतःकरणामध्ये साठवलं तर आहेच आणि बाहेरही दुसरं काही पाहतच नाही. बाहेर धाकुटी मूर्ती उभा, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. साठविला आहे हृदय जंबूटी, साठविला आहे हृदय जंबूटी, साठविला आहे हृदय जंबूटी. बाहेर धाकुटी मूर्ती उभा, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. अशा प्रकारच्या भगवंताचा अनुभव ज्यांनी आलेला आहे, अशा ज्ञानी भक्ताच्या अनुभवासंबंधाने महाराज म्हणतात. देव तया जवळी असे, देव त्यांच्याजवळ आहे. किंबहुना त्यांच्याशिवाय देव राहू शकत नाही, देवाशिवाय ते राहू शकत नाही. देव सतत त्यांच्याजवळ आहे, सतत त्यांच्याजवळ आहे. ज्यांनी भगवंताला आपलंसं केलेलं आहे, देव त्यांच्या मागे पुढे आहे, त्यांच्या सतत सांगातीमध्ये आहे, तो सतत त्यांच्याजवळ राहतो, त्यांच्याशिवाय दुसरून कुठं राहतच नाही. ते जिथं आहेत तिथे भक्त जाय सदा हरी कीर्ती गात, तया सवे अनंत हिंडत, तया सवे अनंत हिंडत. तया सवे तया हे भक्त जाय हरी कीर्ती गात, तया सवे अनंत हिंडत, तया सवे अनंत हिंडत. भक्त जाय हरी कीर्तनात, तया सवे तिथून देव जातच नाही, अशा भक्तांच्या जवळ असतो, त्यांच्याजवळ सतत तो राहतो, सतत अशा प्रकारचे त्यांच्याजवळ राहतो. तेथे आसे देव उभा, 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 तेथे आसे देव उभा. नाची शोभा, नाची शोभा, तेथे आसे देव उभा, तेथे आसे देव उभा. चरणा शोभा,
तेथे समचरणाचे शोभा तेथे आसे देव उभा 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 दिसे समचरणाची शोभा दिसे समचरणाची शोभा तेथे आसे देव उभा तेथे आसे देव उभा दिसे समचरणाची शोभा दिसे समचरणाची शोभा तेथे आसे देव उभा तेथे आसे देव उभा देव त्यांच्याजवळ आहे. देव तयाजवळी असे देव त्यांच्याजवळ राहतो. पुष्कळ भक्तांच्या संतांच्या चरित्रातून याचे दाखले आपल्याला सांगता येतील की बाबा देव सतत त्यांच्याजवळ कसा आहे. नव्हे देवाला बाहेर जरी घातला तरी पुन्हा तिथे त्यांच्याजवळ येतोच तो. जरी देव दौडून घातला बाहेरी तर तो पाहे घरा भितरी अशा प्रकारचं वर्णन आहे. तात्पर्य असं आहे की देव सतत त्यांच्याजवळ आहे. देव तयाजवळी असे पापनासी दर्शनी आशांच्या दर्शनाने पाप निवृत्त होतं. कोणाच्या दर्शनाने? देवाच्या का संतांच्या? देव ज्यांच्याजवळ सतत ज्यांच्या सान्निध्यामध्ये आहे अशा भगवत भक्ताच्या दर्शनाने पाप निवृत्त होत असं महाराज म्हणतात. पापनासे दर्शनी. आता संतांच्या भगवत भक्तांच्या दर्शनाने पाप जातं म्हणजे कोणतं पाप जातं? पापाचे अनेक जरी प्रकार सांगितलेले असले तरी संतांच्या दर्शनाने जाणारं पाप कोणतं आहे? आणि असं जर संतांच्या दर्शनाने जर पाप जर गेलं असतं तर मग बाकीच्या गोष्टींची काही गरजच राहिली नसती. शास्त्रामध्ये जे प्रायश्चित्त विधी सांगितलेले आहेत किंवा काही अशा प्रकारचे आणखी पापक्षालनाचे जे मार्ग सांगितलेले आहेत मग त्याला बाधा आली असती. संतांच्या दर्शनाने जे पाप जातं त्या पापाचं स्वरूपच वेगळं आहे महाराज. कोणतं पाप जातं? आशा ते करविते बुद्धीचा तो लोप संदेह ते पाप कैसे नोही. संतांच्या दर्शनाने जे पाप जातं ते संशयाचं पाप जातं आणि दुसरं पाप जातं ते देहबुद्धीचा निराश होतं. परमार्थामध्ये दोन मोठी पापं मानलेली आहेत. एक संशय वृत्तीनं परमार्थ केला तर ते पापामध्येच गणलं जातं आणि मी देह अशा प्रकारच्या देहाहंकाराने परमार्थ करू लागला तरीसुद्धा ते पापच मानलं जातं. संतांच्या दर्शनाने पाप जातं याचा अर्थ असा की संतांच्या दर्शनाने संशय निवृत्ती होते आणि संतांच्या दर्शनाने देहबुद्धीचा निराश होतो. स्वतःच्या देहाविषयीचं जे आत्यंतिक अशा प्रकारचं ममत्व आहे ते ममत्व संतांच्या दर्शनाने जातं, संतांच्या संगतीमध्ये जातं आणि आत्यंतिक संशयाची निवृत्तीसुद्धा संतांच्याच अशा प्रकारच्या दर्शनाने होते. महाराज अनेक ठिकाणी सांगतात संदेहाच्या सुटल्या गाठी सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी सुटल्या गाठी
तुटल्या गाठी तुटल्या गाठी संदेहाच्या तुटल्या गाठी संदेहाच्या तुटल्या गाठी झालो पोटी शीतळ 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 तुटल्या गाठी तुटल्या गाठी संदेहाच्या 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 तुटल्या गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ संदेहाच्या तुटल्या गाठी संदेहाच्या तुटल्या गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ संदेहाच्या तुटल्या गाठी संदेहाच्या तुटल्या गाठी. तात्पर्य असं आहे की संत महात्म्यांच्या दर्शनातून अशा प्रकारचा संशय निवृत्त होतो, संशय नाहीसा होतो. संशय वृत्ती ठेवून परमार्थ केला तर तो कधीच फलित होत नाही. परमार्थ तर सोडाच, पण प्रपंचामध्ये सुद्धा जर तुम्ही सारखंच संशयी राहायला लागला तर तुमचा प्रपंचसुद्धा नीट होत नाही. आणि भगवान तर असं सांगतात की जो संशयी असतो त्याला या लोकात नाहीच पण परलोकात सुद्धा सुख अशा प्रकारचं कधी मिळणार नाही. नायम लोकोस्ती न परो न सुखम संशय आत्मना, अशा प्रकारचा संशयी. आणि परमार्थात तर संशय मुळीच अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी चालणार नाही. संशय ठेवणं हेच मोठं पाप आहे. आणि अशा प्रकारच्या संशयाची निवृत्ती या महात्म्यांच्या दर्शनाने होती. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया, अशी स्थिती या महात्म्यांच्या दर्शनाने होते. हे पाप जातं. आणि दुसरं पाप संत महात्मे सांगतात की तुम्ही देहबुद्धीचा निराश करून जर अशा प्रकारचं पारमार्थिक आणखी त्या ठिकाणी वृत्ती ठेवली तर तुम्हीच देवरूप आहेत याची प्रतीती साक्षात तुम्हाला येईल. न म्हणा देह माझाईचा मग भरवसा कळेल. महाराज अमर हा खरे की पहा खोटेही, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. तुम्ही खरोखर देवरूपच आहात, पण देहाचा निराश, आम्हाला देवाचा अनुभवच येत नाही, आतमध्ये देव आहे हेही आम्हाला कळत नाहीत, अशा प्रकारचा. भगवान तर सांगतात की मी सगळ्यांच्या अंतर्यामी आहे, सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये माझा वास आहे. तैसा हृदयामध्ये मी राम वगैरे अशा प्रकारचं भगवान सांगतात. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति, भगवान सांगतात. आम्हाला मात्र तो अनुभव येत नाही. बरं बाहेर आहे म्हणावं तर तोही अनुभव आम्हाला येत नाही.
देव आत आहे म्हणायला गेलो तर आम्हाला आत विषयाशिवाय दुसरं काही जाणवत नाही, आणि देव बाहेर आहेत पाहायला गेलो तर अशा प्रकारचा बाहेरचाही देव आम्हाला वैश्विक अशा प्रकारच्या वृत्तीमुळे दिसत नाही. आतला देव आमचा देहाहंकारामुळे बाजूला झालेला आहे आणि बाहेरचा देव आमच्या वैषयिक वृत्तीमुळे आणखी त्या ठिकाणी अंतरलेला आहे. म्हणून एकूण अशा प्रकारच्या देहाच्या बाबतीतलं ममत्व, देहाविषयीचा अहंकार हेच मोठं पाप मानलं गेलेलं आहे. आणि अशा पापाची निवृत्ती या महात्म्यांच्या, या संतांच्या दर्शनाने होते. आणि हे पाप त्यांच्या दर्शनाने जातं असं तुकोबराय सांगतात. पापनासे दर्शनी. आणि अशा या महात्म्यांचा अनुभव महाराजांनी या अभंगातून प्रकट केलेला आहे. ज्याचा ऐसा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळे असे पापनासे दर्शने. मधली चाल आहे का शेवट? विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार जय जय विठोबार कुमाये जय जय कुमार कुमाये हो पार कुमाये जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमाये. बोला पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हो पार कुमाई 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई पुंडली गौरवे हरी हरी विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव पारा हो पार कुमाई हो पार जय जय हो पार विठोबार कुमाई हो पार कुमाई जय जय विठोबार कुमार पार कुमाई जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई हो पार जय जय विठोबार कुमाई विश्वदेवाचा सत्यत्वाने अनुभव ज्या महात्म्यांना आलेला आहे त्यांची काही लक्षणं महाराजांनी या अभंगातून सांगितलेली आहेत. त्यामध्ये महाराज असं म्हणतात की त्यांच्या ठिकाणी कामक्रोधादी विकारांचा प्रवेश होत नाही. कामक्रोधा नाही चाली, हे पहिलं लक्षण त्यांचं मानलेलं आहे. त्यांच्या ठिकाणी कामक्रोधादी विकाराचा प्रवेशच होत नाही. प्रवेश होत नाही म्हणजे तिथं कामक्रोध जाण्याकरता, त्यांच्या अंतःकरणामध्ये शिरण्याकरता तिथं आता वावच राहिलेला नाही. कुठं काम अशा प्रकारचा राहणार, कुठं क्रोध राहणार? वास्तविक पाहायला गेलं तर कामक्रोध असे आहेत की हे कामक्रोध पाही, हे कृतांताचे ठाई मानी जेती, जयाती कृपेची साठवण नाही. हे कृतांताचे ठाई मानी जेती, जळविन बुडविती, आगीविन जाळीती. अशा प्रकारचे हे विकार आहेत. अतिशय बलाढ्य असणारे हे विकार, देवादिकांना सुद्धा ज्यांनी सोडलेले नाही असे हे विकार मोठे बलवत्तर आहेत, बलवत्तर आहेत. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्ग जे, अशा असणाऱ्या विकाराचं वर्णन माऊली करतात. तात्पर्य असं आहे की याच्यावर कुणीच मात करू शकत नाही. मोठे मोठे ऋषीमुनी, तपाचरण करणारे सुद्धा या कामक्रोधाच्या फटकाऱ्यात वाहून गेलेले, वाहून गेलेले. पण इथे मात्र संतांच्या पुढे त्यांची काहीच मात्रा चालत नाही. किंबहुना महाराज म्हणतात की असतील तुमच्याकरता मोठे ते बलाढ्य असतील, पण आम्ही त्यांना बंदिवासात टाकून दिलेले. कामक्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी.
अशा प्रकारचे आम्ही या कामक्रोधादी विकारांना बंदिवासात टाकून दिलेलं आहे. हे आमच्यापर्यंत पोचूच शकत नाहीत. वास्तविक जीवदशेला प्राप्त झाल्याबरोबर कामक्रोधादी विकाराचा प्रवेश तिथं होतोच होतो. देहाचा उदय झाला की तिथे तो येतोच येतो. हे विकार येतातच, कारण त्या रजोगुणातूनच त्याची निर्मिती येणार. रजोगुण समद्भव हा भगवान सांगतात की ज्याची निर्मितीच रजोगुणातून आहे. अशा प्रकारचे कामक्रोधादी विकार नाही असा मनुष्यच नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी हे विकार आहेतच. पण याला अपवाद मात्र फक्त संत महात्मे आहेत की ज्यांच्या अंतःकरणामध्ये एका भगवंताशिवाय दुसरं काही नाहीच, त्यामुळे हे कामक्रोध तिथे येणार कुठून. अशा प्रकारचे कामक्रोध केले घरारी ते कामक्रोध केले घरारी ते कामक्रोध केले म्हणते हरिला विठ्ठल हरिला विठ्ठल तुका म्हणते हरिला संत महात्म्यांच्या ठिकाणी या विकाराचा प्रवेश होत नाही. याला सगळ्या संतांची चरित्र अशा प्रकारची प्रमाण आहेत. कोणत्याही संताचं चरित्र घ्या, त्याच्यामध्ये या विकारावर त्यांनी अशा प्रकारचा कसा आणखी त्या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या चरित्रातून आपल्याला पाहायला मिळेल. जगद्गुरू तुकोबराय देहूमध्ये देऊळवाड्यामध्ये विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला गेले की मग पुन्हा प्रदक्षिणा करायची अशा प्रकारचा त्यांचा नेम. पण देऊळवाड्या शेजारीच मम्माजी गोसावीची बखळ होती आणि त्या बखळीतून प्रदक्षिणेचा मार्ग होता. आता तो महाराजांचा द्वेष करायचा, तो द्वेषी होता. मम्माजी गोसावीचं एक वैशिष्ट्य असं होतं की महाराजांचा जरी तो द्वेष करत असला तरी महाराजांच्या नित्य कीर्तनाला मात्र तो श्रोता म्हणून उपस्थित राहायचा. हेही त्याचं वैशिष्ट्य होतं. आणि आमच्या 14 टाळकऱ्यांच्यामध्ये श्रोत्यामध्ये जे श्रोते आहेत त्याच्यामध्ये मम्माजी गोसावीसुद्धा कीर्तनाला महाराजांच्या नित्य येत होती. अशा प्रकारचा इतिहास आहे. तेव्हा असा हा महाराजांचा द्वेष करणारा आणि बखळ त्याची असलेली, त्याला असं वाटलं की महाराजांचा हा प्रदक्षिणेचा रस्ता आपण बंद करून टाकावा. नित्याप्रमाणे महाराज प्रातःकाली दर्शनाला आले. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई असा घोष करत महाराज प्रदक्षिणा करत असताना पाहिलं तर प्रदक्षिणेच्या वाटेवर मम्माजी गोसावीची जी बखळ होती त्या बखळीला, त्या वाटेवर त्याने असे काठाडे लावले होते, काटे लावले होते. काठडीची अशा प्रकारची कुंपण केल्यासारखं केलं होतं. महाराजांना वाटलं न जाणो कदाचित जनावरे यातमध्ये शिरत असतील, काही उपद्रव करत असतील म्हणून त्याने कदाचित हे लावलं असेल. पण ठीक आहे, आपण प्रदक्षिणा करावी तेवढ्या वेळेपुरते हे बाजूला काठडे करावेत आणि प्रदक्षिणा झाली की आपण पुन्हा ती लावून घ्यावीत म्हणून महाराजांनी त्याला बाजूला करण्याकरता म्हणून हात लावला. आणि हात लावल्याचं निमित्तच त्याला पाहिजे होतं, कारण तो त्याच्या घरात बसून पाहतच होतो की केव्हा एकदा महाराज त्याला हात लावतात आणि केव्हा मला हे पाहायला मिळते. हात लावला आहे हे पाहिल्याबरोबर तो धावतच आला, धावत आला आणि माझ्या कातड्यांना तुम्ही का हात लावला, तुम्ही कोण हात लावणार म्हणून त्याच कातड्या घेऊन महाराजांना त्याने अशा प्रकारचं मारायला सुरुवात केली. मारलं, मारतच राहिला. शेवटी मारून मारून तो कंटाळून गेला. महाराजांचं होऊ नाही का चू नाही, काहीच नाही. तसेच महाराज उठले, पुन्हा मंदिरामध्ये आले,
देवापुढे परिहार दिला. बरं झालं. पंढरीराया, मला वाटलं होतं की कुठं अशा प्रकारचं मला या ठिकाणी क्रोध उफाळून येईल, राग उफाळून येईल, पण नाही, मी नाही अशा प्रकारचं त्याला बळी पडलो. तुझ्या कसोटीला मी उतरलो ना, तुझ्या परीक्षेत मी उतरलो ना. महाराजांनी देवापुढे परिहार देताना म्हटलेलं आहे, बरवे बरवे केले विठोबा, बरवे केले, बरवे बरवे केले विठोबा, बरवे केले, बरवे बरवे केले विठोबा, बरवे केले, बरवे बरवे विठोबा, बरवे केले. पाहुण्याचा क्षमांगी गाठीवरी मारविले, अंगी गाठीवरी मारविले. पाहुण्याचा क्षमांगी गाठीवरी मारविले, क्षमा गाठीवरी मारविले. बरवे बरवे केले विठोबा, बरवे केले, बरवे बरवे केले विठोबा, बरवे केले, बरवे बरवे केले विठोबा, बरवे केले, बरवे बरवे केले विठोबा, बरवे केले. महाराजांचे त्या प्रसंगाचे काही अभंग आहेत. बरवे बरवे केले विठोबा, बरवे केले, पाहुण्यांत क्षमांगी आजी काठीवरी मारविले, क्रोधा हातुनी सोडवून घेतले रे, बरवे बरवे केले विठोबा, बरवे केले. अशा प्रकारचे या प्रसंगाला अनुसरून महाराजांचे काही अभंग आहेत त्यावेळची. तात्पर्य असं आहे की अशा प्रकारचा क्रोधावर अनेक संतांची, शांती ब्रह्मनाथ महाराजांना रागच येत नाही, त्यांना रागच येत नाही, म्हणून त्याच्याकरता परीक्षा घेतलेली पुष्कळ प्रसंग आहेत त्यांच्या त्या जीवनामध्ये. यवनाला अंगावर थुंकायला लावले, पुष्कळ अशा प्रकारचे प्रसंग घडलेले आहेत. अनेक संतांच्या जीवनातील हे अशा प्रकारचे प्रसंग आपल्याला सांगता येतील. तात्पर्य असं आहे की कामक्रोधा नाही चाली, कामक्रोधादी विकारच त्यांच्या ठिकाणी प्रवेश करत नाहीत, ते संपून गेले आणि त्याच्या जागी ब्रह्मरसाने ब्रह्मरसे अंग भरून या गेले, ब्रह्मरसे अंग भरून या गेले. आधी तो हा रंग पालटिला, ब्रह्मरसे अंग भरून या अंग, आधीला तो रंग पालटला. अशा प्रकारे ब्रह्मरसे गेले भरून या अंग, आधीला तो रंग पालटला. अशा प्रकारची स्थिती संत महात्म्यांची झालेली असल्या कारणामुळे या विकाराचा स्पर्शच त्यांना होत नाही, हे विकारच त्यांच्या ठिकाणी राहू शकत नाही, कामक्रोधादी विकार तिथे राहतच नाहीत. तात्पर्य असं आहे की असा हे लक्षण या संत महात्म्यांचं आहे. आणि भूती झाली समता. संतांच्या ठिकाणी, सगळ्या भूतमात्रांच्या ठिकाणी समत्व बुद्धी आहे. तत्वदर्शी भक्ताचं लक्षण सांगत असताना भगवान अर्जुनाला असं म्हणतात की अशा प्रकारचे जे भगवत भक्त असतात त्यांच्या ठिकाणी काही जरी समोर त्यांचे आलं तर त्यांच्या ठिकाणी समत्व बुद्धी असते, समत्व बुद्धीनंच ते त्यांच्याकडे पाहत असतात. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव स्वपाकीच पंडिता समदर्शिना. समदर्शी पंडिताचं लक्षण सांगत असताना जो समत्व बुद्धीनं पाहतो तोच खरा अशा प्रकारचा महात्मा आहे. महाराज केवळ समत्व बुद्धीनं पाहतात असं नव्हे, तर काही ठिकाणी महाराज म्हणतात की मी ज्याला पाहतो त्याच्यामध्ये माझंच प्रतिरूप मला दिसतं, मीच त्याच्यामध्ये दिसतो. एक प्रसंग असा आहे की देहू क्षेत्रामध्ये महाराजांचं कीर्तन मंदिरामध्ये चालत असताना रात्रीच्या वेळेला काही चोर गावामध्ये शिरले आणि महाराजांच्या आईसाहेब जिजाई मातोश्रींच्या माहेरची असणारी एक म्हैस त्यांच्या घरामध्ये होती. चोराने विचार केला की म्हैस आपण घेऊन जावी, म्हणून त्यांनी ती म्हैस सोडली, घेऊन चालली. आता देवालाच ती काळजी लागलेली, म्हणून देव ज्या वाटेने जातील तिथं वाटेवर अशा प्रकारचे उग्र अशा प्रकारचं रूप घेऊन उभा राहिले, त्यामुळे ते चोर घाबरले. या वाटेने गेले, तिथं अशा प्रकारचं मोठं अकराळ विकराळ रूप असणारं
घाबरले चोर, पुन्हा परत आले, पुन्हा दुसऱ्या रस्त्याने चालले, तिथेही घाबरले. शेवटी त्यांच्या लक्षात आलं की आपण ही म्हैस घेऊन या गावातून काही जाऊ शकत नाही, देहू गावातून जाऊ शकत नाही. आणि शेवटी त्यांना पश्चाताप झाला आणि आले महाराजांच्याकडे. महाराज, आम्हाला अपराध झाला, आम्हाला क्षमा करा. महाराज म्हणले, काय झालं, कशा करता क्षमा? तुमची म्हैस आम्ही चोरून नेत होतो. असं? मग तुम्ही माझी म्हैस चोरून नेता याच्यामध्ये तुमचा दोष नाही. तुम्हाला माझी म्हैस चोरून न्यावी अशा प्रकारची बुद्धी ज्या अर्थी होते त्या अर्थी माझ्यामध्येच निश्चित काहीतरी दोष असला पाहिजे. काय भाव आहे महाराजांचा. म्हणून महाराज ज्यांना पाहतात त्याच्यामध्ये स्वतःचं प्रतिरूप पाहतात. तुका म्हणे जय जय भेटे, म्हणे जय जय भेटे, जय जय भेटे, तुका म्हणे जय जय भेटे, अशा प्रकारची समत्व बुद्धी या महात्म्यांच्या ठिकाणी असते. हे त्यांचं विशेष लक्षण आहे. अपपर भाव विरहित ज्यांची स्थिती असते. समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुखदुःखेशी समसंग विवर्जितः. भक्ताची ही जी लक्षणं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये अशी समत्व बुद्धी या भगवत भक्तांच्या ठिकाणी असते. ते काहीही अशा प्रकारचं, त्यांचा विषय दुसरा कुठला नाही, कोणाच्या संबंधात नाही. अमुक एखाद्या गोष्टी करता ते अशा प्रकारच्या की त्याच्याशी रत झालेले आहेत, त्यांच्यामध्ये गुंतून पडलेले आहेत असं नाहीच. त्यांचा विषयच भगवत रूप झाला असतो. या विठ्ठल विठ्ठल. हो, अशा प्रकारची ज्यांच्या ठिकाणी समत्व बुद्धी झालेली असते, एका भगवंताशिवाय दुसरा विषयच ते जाणत नाहीत. विषय तो त्यांचा झाला नारायण, 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 विषय तो त्यांचा नारायण. गावडे जन धन माता पिता, गावडे जन धन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे धन जन माता पिता, नावडे जन धन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. अशी समत्व बुद्धी या महात्म्यांची झालेली असते. म्हणून त्यांचं लक्षण महाराज सांगतात. भूती झाली समता, भूतमात्रांच्या ठिकाणी समत्व बुद्धी त्यांची असते. समदृष्टीने ते पाहत असतात आणि त्यांच्या ठिकाणचे भेद संपलेले असतात. भेद राहतच नाही त्यांच्या. अभेद अशा रीतीने स्थितीमध्ये महात्मे राहत असतात. कसल्याच प्रकारचे भेद नाहीत त्यांच्या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा नजराणा पाठवला तेव्हा महाराजांनी शिवाजी राजांना उपदेश केलेला आहे. तर तो उपदेश करत असताना महाराज एका ठिकाणी असं म्हणतात की सामान्यातला सामान्य जीव असला काय लौकिकाच्या दृष्टीने आणि मोठ्यातला मोठा जीव असला काय आमच्या दृष्टीने ते सारखेच आहेत. मुंगी आणि राव आम्हा सारखाची, आम्हा सारखाची, मुंगी आणि राव आम्हा अशा प्रकारे महाराज म्हणतात
शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला. मोठे साधू पुरुष आहेत आणि अशा महात्म्यांची आपल्याकडून सेवा घडावी म्हणून छत्रपतींनी नजराणा पाठवला. घोडी, छत्र, चामर, उंची वस्त्र, भरजरी वस्त्र, नाना प्रकारचे अलंकार, रत्नजडित अशा प्रकारचे अलंकार पुष्कळ काही पाठवलेले. महाराजांनी ते पाहिलं आणि जसं आलं पुन्हा तसंच परत पाठवून दिलं. हे घेऊन जा म्हणले पुन्हा. याचा अर्थ काय? महाराजांना सोन्यामधले आणि मातीमधला काही फरक कळत नव्हता का? हिरे माणका आणि दगड पाषाण यांच्यातला फरक महाराज जाणत नाहीत का? जाणतात ना, पण फरक जाणूनसुद्धा आता त्यांच्या दृष्टीने ते तुच्छ झालेलं आहे ना. ब्रह्मभाव ज्या महात्म्यांच्या ठिकाणी प्राप्त झालेला असतो त्यांना जगत प्रतीतीला येत नाही अशातला भाग नाही, पण प्रतीतीला येऊनसुद्धा त्यातली तुच्छता त्यांच्या लक्षात आलेली असते. आणि ही लक्षात आलेली असल्या कारणामुळं भेद कळूनसुद्धा त्यांची अभेद स्थिती अशा प्रकारची त्यांना प्राप्त झालेली असते. त्यांच्यातला भेद नाहीसा झालेला असतो, त्यांच्यातले भेद संपुष्टात आलेले असतात. महाराज म्हणतात तुका म्हणी भेदाभेद, अशा प्रकारचे भेद त्यांचे नाहीसे झालेले असतात. दुसऱ्या बाजूनं भेदाभेदाचा विचार केला तर भेदाचे प्रकार शास्त्रामध्ये मांडले गेलेले आहेत. जड आणि जड वस्तूचा भेद आहे, जीव आणि जीवाचाही भेद आहे, जीव आणि जडाचा भेद आहे, जड आणि ईश्वराचा भेद आहे, ईश्वर आणि जीवाचाही भेद मानला गेलेला आहे. अशा प्रकारचे भेद आहे. पण जे भगवत रूप झालेले आहेत, ज्यांना अशा प्रकारचा आत्मसाक्षात्कार झालेला आहे, अशा महात्म्यांच्या दृष्टिकोनातून, अशा ज्ञानी भक्ताच्या दृष्टिकोनातून आता भेद कुठला राहिलेलाच नसतो. अभेद दृष्टीनं ते सगळीकडे पाहतात. सगळी प्रतीती त्यांना अभेदात्मक अशा प्रकारची येत असते. ते जिथे पाहतात तिथे एका भगवत दर्शनाशिवाय आता दुसरं त्यांना काही दिसतच नाही. जिथे पाहतील तिथे अशा प्रकारचं तेच स्वरूप त्यांना आणखी त्या ठिकाणी प्राप्त झालेलं असतं. म्हणून त्यांच्या ठिकाणचा भेद नाहीसा झालेला असतो. भेद नाहीसा, अपपर भावरहित अशा प्रकारची त्यांची वृत्ती झालेली असते. आणि त्यांच्या ठिकाणचे वाद संपुष्टात आलेले असतात. वाद कोणते आहेत? वाद अनेक प्रकारचे आहेत. वादाच्या बाबतीत जर विचार केला तर परमार्थामध्ये ईश्वराच्या अस्तित्वापासूनच वादाला सुरुवात आहे. ईश्वर आहे का नाही इथूनच सुरुवात आहे. मग त्याच्या ठिकाणी वाद निर्माण झाले. मग जर असेल तर तो सगुण आहे का निर्गुण आहे, हा पुन्हा वाद आहेच. पुन्हा आणखी जगत सत्य आहे का मिथ्या आहे, हा वाद आहेच. पुन्हा आणखी ठिकाणी मोक्षाचं नेमकं स्वरूप काय आहे ह्या विषयीचा शास्त्रामध्ये वाद आहेत. बाकीच्यांची तर गोष्ट सोडून द्या. मोक्षस्वरूप काय मानावं, कशा पद्धतीचं मानावं याचे वाद शास्त्रामध्ये आहेत. प्रमाणाची चर्चा करत असताना शास्त्रामध्ये मतभिन्नता आहे. अशा प्रकारचे हे वाद आहेत. महाराज म्हणतात की हे वाद अशा या महात्म्यांच्या ठिकाणचे सगळे नाहीसे झालेले असतात. किंबहुना या वादाच्या नादाला तुम्ही लागूच नका. नका शोधू मतांतरे नुमगे खरे बुडाल, अशा प्रकारचा तुम्ही मतमतांच्या गलबल्यामध्ये जर तुम्ही पडलात तर तुमचा परमार्थच बाजूला राहील आणि नको त्या गोष्टीमध्ये अशा प्रकारच्या वादामध्ये तुम्ही तुमचं आयुष्य घालवत राहाल झालं. किंवा या वादामध्ये पडूच नका, या वादामध्ये तुम्ही राहूच नका. संत जे मार्ग दाखवतात तोच खरा आपला मार्ग आहे. आणि संत तुमच्या आमच्याकरता जो मार्ग दाखवतात त्या सगळ्या मार्गाचं परिशीलन करूनच त्याने अशा रीतीने आपल्याकरता मार्ग आणखी त्या ठिकाणी स्पष्ट केलेला असतो, तो दाखवलेला असतो. तेव्हा त्याच्याकरता जाऊच नका. कारण याच्यामध्ये अनेक वादामध्ये शास्त्राचे भांडण, तपतीर्थाटवण, पूर्वीचं भ्रमण यासाठी अशा प्रकारचे असे वाद आहेत, भांडण आहे. पण याच्याकरता आपण संतांचे अशा रीतीने कास धरणं हेच उत्तम आहे. याजसाठी संत पाय हे सेवावे, 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 तरीच तरावे तरीच तरावे तुका म्हणून अशा प्रकारच्या नेले वाद घटपटा
करिता पंडित करंट असं महाराजांनी केलं. मग मी करतो काय? तुमचे करीतो कीर्तन, गातो उत्तमती गुण. तात्पर्य असं आहे की महाराज वादाच्या बाबतीत फारसे अशा प्रकारचे राहिलेले नाही आहेत, वादाच्या बाबतीत. म्हणून तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो, एवढंच अशा प्रकारची गोष्ट आहे. म्हणून महाराज म्हणतात की या महात्म्यांच्या ठिकाणचे वाद सगळे नाहीसे झालेले असतात. गेला वाद खंडोनी, भेद संपलेले आहेत, वाद संपलेले आहेत आणि एक ब्रह्मभावाने भगवत स्वरूप जे जाणत असल्या कारणामुळे अशा महात्म्यांच्या दर्शनाने साधकाच्या पापाची निवृत्ती होते. म्हणून महाराज अशा महात्म्यांच्या संबंधाने उद्गार काढतात. ज्याचा ऐसा अनुभव विश्वदेव सत्यत्वे ज्ञानोबा माऊली तुकाराम. महाराज ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. महाराज ज्ञानोबा माऊली तुकाराम. पुंडरी गौरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवा ज्ञानोबा माऊली. महाराज ज्ञानोबा माऊली. जय जय ज्ञानोबा माऊली. ज्याचा ऐसा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासी दर्शने. या ठिकाणी हा नामयज्ञ उभा राहिलेला आहे आणि त्या उत्सवामध्ये काहीतरी अल्पसी सेवा, काही वाक्पुष्प अशा प्रकारचं समर्पित करण्याचं भाग्य मलाही प्राप्त झालेलं आहे. शेवटी जगद्गुरु तुकोबऱ्यांचं चिंतन एक वेळ आपण अट्टहासाने करूया. त्या मुखाने त्यांच्या नामाचा उच्चार, हाताने टाळी वाजवून. कारण तुकोबऱ्यांचं भजन म्हणजे सगळ्या संतांचं त्याच्यामध्ये अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी समावेश आहे. त्याच्यामध्ये सगळे संत त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. कारण तुका झाला असे कळस, मग एक कळस पाहिला की आपोआपच दर्शन झालं. तसं महाराजांचं एक दर्शन अशा प्रकारचं नामचिंतन केलं की त्याच्यामध्ये सगळे संत अंतर्भूत असल्यामुळे सगळ्या संतांचा नामोच्चार केल्याप्रमाणे आहे. म्हणून शेवटी महाराजांच्या नामाचा उच्चार आपण मोठ्या अट्टहासाने करूया आणि आपल्या सेवेला इथे आपण पूर्णविराम देऊया. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम
पुंडरी गौरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवा तुकाराम तुकाराम चैतन्य महाराज देवकर. वाह, बरी जोड लावली महाराज तुम्ही आमची सगळी. तुका म्हणे भेदा भेद, तुका म्हणे भेदा भेद, सगळे म्हणा पाठीमा. तुका म्हणे भेदा भेद, 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 भेद भेद, तुका म्हणे भेदा भेद, देवतया जवळी आसे, 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 म्हणे भेदा भेद, तुका 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 म्हणे भेदा भेद, केला वाद खंडो
देवतया जवळी आसे 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 पापनासे दरुजने पापनासे दरुशन पापनासे दरुजने पापनासे दरुशन देवतया जवळी आसे 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 जय जय विठ्ठल 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 पुंडरी हरी विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय आपोलीले पुरे वेळे वाकुले करा क्षमा अपराध मानू तुम्ही नाही विचारला कारण आपला क्षमा अपराध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पे राखा पाया पे राखा पाया पे तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पे किंकरा राखा पाया पे किंकरा राखा पाया पे किंकरा महाराज तुम्ही सिद्ध महाराज तुम्ही सिद्ध महाराज तुम्ही सिद्ध
ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे नित्य चरण आता उठा विषय मला येत नाही नारायण सुरबालिकापणे ते सापडले आता उठावे से मना येत नाही तुका म्हणे भोग गेला निवारणारा आता उठावे से मना येत नाही नारायण करून आरती आता ओवाळो श्रीपती पुरले न बस धन्य पाव सकळा पुण्यवंत तुम्ही वाळा तुका वाई तारे वास प्रेम सप्रेम आरती गोविंदाचे वाळते मारा प्रौढाणी मुदाव वाळते परमानंदा नामा म्हणे केशवाचे ते कोणी राहिलो आरती ज्ञान राजा महाकैवल्यते साधु संता मनु विधिला माझा आरती ज्ञान राजा ज्ञान जगे अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञाने आरती ज्ञान राजा महाकैवल्य सेविते साधू संत मनु विधिला माझा आरती ज्ञान प्रगट बोले विश्व ब्रह्म चिखले राम जनार्दन चरणे टकले आरती ज्ञान राजा महाकैवल्य सेविते साधू संत मनु विधिला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुनामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघव्यामा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण धारे कैसे तुकोवास आरती तुकारामा स्वामी सद्गुरुनामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघव्यामा आरती तुकाराम तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाचे आले म्हणून रामेश्वरी चरणे मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघव्यामा आरती तुकारामा घालीन लोटांगण वंदेन चरण डोळ्यान पायेन रूप तुझे प्रेमे घालीन आनंदे भोजन भावे वाळे नमने नामा विठ्ठल रखुमा विठोबा विठ्ठल रखुमा हेचे व्हावे आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारीच कोणी हरी चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान पंढरीचा वार करी वारीच कोणी हरी अकल्पायुष्य भावे तया कुळा माझ्या सदा कल्पनेची बाधा नो कवणे अहंकाराचा भारा न लागो राजसा माझ्या रत्नदासा नामा म्हणे ते असावे कल्याण जामुखी धान मागणे तेच प्रती आहे